नमस्कार. जिल्ह्यामध्ये शिक्षक भरतीचा अर्ज उपलब्ध झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्जाचा नमुना, त्याचबरोबर हमीपत्र कसं भरायचं आहे. कारण अर्ज करण्याचा दिनांक आहे 13/12/2024 अखेरपर्यंत हे अर्ज करायचे आहेत. मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे आणि कंत्राटी शिक्षक भरती सुद्धा सुरू आहे. याच धर्तीवरती आजपर्यंत शिक्षकांचा शिक्षक भरतीचा असा इतिहास आहे. जे शिक्षकांनी कुठे कुठे जॉईन केलं असेल कंत्राटी पद्धतीवरती, इव्हन रिसेंटली जे काही जॉईनिंग आहे कोकणमधलं डीएड अभियोग्यताधारकांचं, त्यांचं सुद्धा, आणि आजपर्यंत वसती शाळा असतील किंवा स्पेशल शिक्षक असतील किंवा रिसोर्स पर्सन असतील, आश्रमशाळेतील शिक्षक असतील, यांनी कंत्राटी पद्धतीने जॉईन केलं होतं आणि त्यांचं कंटिन्युएशन होतं जेव्हा इलेक्शन येत असतं. आता तसं होईल की नाही याबद्दल मला काही सांगायचं नाहीये, परंतु ही कंत्राटी शिक्षक भरती ती आपण बंद करा म्हणून बंद होऊ शकणार नाहीये. म्हणूनच जे सेकंड फेजची वाट पाहत आहेत, त्याचबरोबर तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत, जर तुमचं डीएड बीएड झालं असेल आणि टीईटी झालं असेल, त्याचबरोबर सीटीटी सुद्धा झालं असेल, तुम्ही एलिजिबल असाल, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर ॲड आली तर या सुवर्ण संधीचा नक्की फायदा करून घ्या. जरी ही टेम्पररी आज गतीला भरती असली तरी उद्या जर 10 पेक्षा पटसंख्या नाही वाढली तर त्या शिक्षकांचं कंटिन्युएशन होणार आहे. आणि असं दोनदा तीनदा झालं की इलेक्शन आल्यावरती यदा कदाचित लकीली त्या शिक्षकांचं कंटिन्युएशन सुद्धा होऊ शकतं आणि खूप वास्तव आहे आणि हा इतिहास आहे आजपर्यंतचा. म्हणूनच याआधी कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध होत होता, कारण येणाऱ्या काळामध्ये हे शिक्षक कंटिन्यू सुद्धा होऊ शकतात. म्हणूनच आज जरी तुम्ही या फॉर्मला एलिजिबल असला आणि तुम्ही जरी हा फॉर्म भरला नाही तर दुसरा कोणी तर फॉर्म भरणारच आहे. म्हणून तर या चॅनलशी जे काही जोडलेले आहेत त्या सर्वांना मला सांगायचं आहे, ही सुवर्ण संधी आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. जरी तुम्ही कंत्राटी शिक्षक भरती शिक्षक म्हणून भरतीमध्ये शिक्षक म्हणून जॉईन केलं तरी तुम्ही पवित्र पोर्टलमधून बाद होणार नाही आहात. सध्या गुणवत्ता आहे तर मात्र आर्थिक सुबत्ता सुद्धा येईल, अनुभव सुद्धा येईल. यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अहिल्यानगर म्हणजे अर्थातच फॉर्मरली इट वॉज नोन ॲज अहमदनगर जिल्ह्याची कंत्राटी शिक्षक भरतीची ॲड आलेली आहे आणि जिल्हा परिषदेने सर्वच पंचायत समितींना एक पूर्ण नमुना पाठवलेला आहे. हा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे, त्याचबरोबर अर्ज कसा भरायचा आहे, हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्याचबरोबर गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा. डीएड बीएड बेरोजगार अभियोग्यताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला हवा, हा फॉर्म पोहोचायला हवा, कारण त्यामुळे त्यांना जॉब लागणार आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. मित्रांनो, आपण हे जिल्हा परिषद अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरची ही जी ॲड पाहतोय 5 डिसेंबर 2024 ची ॲड आहे आणि विषय आहे 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत ते मित्रांनो ऑलरेडी आपण या चॅनलवरती बरेच व्हिडिओ पाहिले असतील. त्याच्यामध्ये एक जी आर होता 23 सप्टेंबर 2024चा जी आर आहे, त्याच्यानुसार कंत्राटी शिक्षक भरती सुरू आहे. त्याचे काही नियम निकष आहेत ते फक्त आपण वरवरचे पाहणार आहोत, कारण बऱ्याच वेळा डिस्कस करून झालेला आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे की हा इच्छुक उमेदवार जर तुम्ही असाल अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये अंतर्गत जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समितीमध्ये किंवा शाळांमध्ये स्थानिक शाळांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर या संधीचा नक्की लाभ घ्या. कारण उमेदवारांकडून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 13/12/2024, 13 डिसेंबर पर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत. त्याचबरोबर आपण आता ह्याचे जे काही कार्यवाही कशी होणार आहे त्याच्याबद्दल जे प्रथमतः पहिल्यापासून जे सांगत आलेले आहेत तेच नियम आहेत, बाकीचे काहीच नाही. टेम्पररी शिक्षक असणार आहे. त्याच्यामध्ये जो
2 शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये एक डी.एड, बी.एड बेरोजगार अभियोग्यताधारकाची नियुक्ती तिथे करायची आहे. त्याचबरोबर जर समान गुण असले उमेदवारांना तर त्यांची नियुक्ती कशी होणार, तर डी.एड, बी.एड या 2 उमेदवार असले त्याच्यामध्ये ज्यांचे जास्त गुण असतील त्याची नियुक्ती होईल. दुसरा असा निकष याच्यामध्ये दिलेला आहे, जर त्यांचं व्यावसायिक अर्हता असेल म्हणजे CTET असेल, TET जर पात्र असेल दोन्ही उमेदवारांपैकी तर त्यांची याच्यामध्ये निवड होईल. बरं, दोन्ही उमेदवारांकडे या दोन्ही गोष्टी असतील तर मात्र ज्यांचं वय जास्त असेल सेवा ज्येष्ठतेनुसार इथं तुम्हाला संधी मिळणार आहे. बाकीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये फारसा बदल नाहीये आणि पंचायत समितींना सुद्धा सांगितलेलं आहे की 18/12/2024 पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करून सर्व जेवढे फॉर्म आले, तुमचा अभिप्राय त्यातून नियुक्ती कोणाची करण्यात आली ते सर्व त्यांना जिल्हा परिषदेला हे फॉर्म सकट कळवायचे आहे. आणि मित्रांनो, ॲज इट इज पुढचे जे नियम आहेत ते आपल्या सर्वांना सर्वगत आहेत. त्याच्यामध्ये 15,000 मानधन असणार आहे, 12 एकूण सुट्ट्या असणार आहे, सर्व प्रशासकीय कामं आहेत, शासकीय कामं आहेत, शाळेतील कामं आहेत, ते सर्व करायचे आहेत, परंतु कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत आणि टेम्पररी भरती असणार आहे. त्याचबरोबर बंधपत्र, हमीपत्र हे त्यांना जोडून द्यायचं आहे की येथून पुढे ते या जॉबवरती फ्युचरच्या काळामध्ये कोर्टात जाऊन किंवा अन्य याण्या पद्धतीने ते याच्यावरती क्लेम करणार नाही, जागेसाठी क्लेम करणार नाहीत. अशा पद्धतीने हे सर्व सोबत आवेदनपत्र व बंधपत्राचा नमुना सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा फॉर्म हवा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं आपण हा फॉर्म अवेलेबल करून देणार आहोत. पेज नंबर 3, 4, 5 आणि 6 याची फक्त या ज्या PDF मधली त्याची फक्त तुम्ही पेज नंबर 4, 5, 6 आणि 7 हे फक्त तुम्ही 4 जे प्रिंटआउट काढायचे आहेत आणि हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. येतं मी तुम्हाला सांगत पण आहे की कसा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून चुका होणार नाहीयेत आणि तुम्ही हा फॉर्म तुमच्या जवळपासच्या पंचायत समितीमध्ये जाऊन हा सबमिट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता पाहूयात की प्रथमतः आता हा तुम्ही अर्ज पाहत असाल जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि त्याच्यामध्ये खाली दिलेलाच आहे विषय. तर हा फॉर्म जेव्हा तुम्ही प्रिंटआउट काढणार आहात त्याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो इथं राईट साईडला जोडायचा आहे, ज्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती फोटो साक्षांकित करा. फोटोच्या खाली तुमची सही सुद्धा करायची आहे, अर्धी सही फोटोवरती दिसायला हवी. त्याच्यानंतर माहितीचा तपशील आहे, अर्जदाराने भरायची माहिती, उमेदवाराचे संपूर्ण नाव, आडनाव प्रथम भरायचं आहे. त्याच्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, जिथं तुम्ही सध्या राहत आहात पिनकोड सह तो टाकायचा आहे. संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, 2 मोबाईल नंबर देऊन ठेवा, एक नाही लागला तर दुसरा तरी म्हणजे लागतो, कधी रेंजचा इश्यू असतो. ईमेल ID परफेक्ट तुम्ही लिहायचा आहे, जन्मतारीख लिहायची आहे आणि दिनांक लिहिताना मात्र तुमच्या 30/11/2024 रोजीचं वय किती आहे त्या पद्धतीने तुम्ही दिनांक टाकायचा आहे. मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आणि जो कॅटेगरीतला उमेदवार आहे त्यांच्यासाठी आहे 43 वर्ष. तोपर्यंत जर तुम्ही या एज क्रायटेरियामध्ये बसत असाल तर हा फॉर्म तुम्ही नक्की भरा. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आपण पाहूयात की SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुम्ही इथं ते तुम्ही याच्यामध्ये मिळालेले गुण टक्केवारी 7व्या रकान्यामध्ये लिहायचे आहे. 8व्या रकान्यामध्ये तुमचं D.ED, DTED, B.ED हे जे काही एज्युकेशन झालं असेल त्याच्यामध्ये मिळालेले गुण त्याची टक्केवारी लिहायची आहे राईट साईडच्या कॉलममध्ये. ओके. आणि 9वा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये TET पेपर 1-2 जर तुम्ही पास असाल आणि गुणपत्रक प्रमाणपत्रक असेल तर आहे वरती क्लिक करायचे, नाही असेल तर नाही वरती टिक करायचं आहे. जर असेल तर मात्र पेपर 1 सन कोणत्या वर्षी पास झाला आणि पेपर 2 सन कोणत्या वर्षी पास झाला तो इयर तुम्हाला इथं लिहायचा आहे. 10व्यामध्ये सेम आहे, CTETचे डिटेल्स द्यायचे आहेत. नंतर 11व्यामध्ये MSc प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर आहे, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. दिनांक, महिना आणि वर्ष त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 12वा मुद्दा आपण पाहणार आहोत रहिवासी दाखला. ग्रामपंचायतचा दाखला किंवा तहसीलदाराकडून सुद्धा तुम्ही हा रहिवासी दाखला घेऊ शकता. तुम्ही इथले रहिवासी आहात का किंवा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जा तिथले तुम्ही रहिवासी आहात असा तुम्हाला दाखला मिळेल आणि आहे तर आहे वरती क्लिक करायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र मात्र ज्या उमेदवारांना दोनच अपत्य आहेत किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य नाही आहेत अशा बाबतीचं तुम्ही साक्षांकित एक नमुना तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही तो भरायचा आहे.
आणि तो तुम्हाला या फॉर्मसोबत सुद्धा जोडायचा आहे. 14 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला. म्हणजे तुम्ही 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये जेव्हा शाळा सोडली असेल तर त्याची तुम्ही तुमच्याकडे त्याची नक्कीच एखादी कॉपी असेल तर ती तुम्ही इथं जोडायची आहे, झेरॉक्स कॉपी. 15वा आहे की उमेदवाराचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा दुसरं काही असेल, वोटिंग कार्ड असेल ते तुम्हाला इथं जोडायचं आहे. बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे, बँकेचं नाव, शाखेचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड हे सर्व राईट साईडच्या रकान्यामध्ये भरायचं आहे. आणि विविध नमुन्यातील बंधपत्र, हमीपत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहतच आहोत. पुढे ते पण आहेच, तिथं क्लिक करायचं आहे. आणि टीप खाली दिलेली आहे बघा, सदर अर्जासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे 7 ते 17 म्हणजे अगदी आपण 7 ते 17 डबल हा तुम्ही फॉर्म पाहणार आहोत. HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, DED किंवा BEd, त्याचबरोबर TET 1-2, CTET 1-2, MSCIT प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवाराचे ओळखपत्र, पॅन किंवा आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स एक तुम्हाला इथं जोडायची. आणि त्याचबरोबर हमीपत्र सुद्धा याच्यामध्ये जोडायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ठिकाण लिहायचं आहे आणि दिनांक, ज्या दिवशी तुम्ही पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करत आहात तो तुम्ही दिनांक लिहायचा आहे. आणि खालचं जे आहे गट शिक्षणाधिकारी यांचा स्वयंप्रश्नाभिप्राय ते तुम्ही भरायचं नाही आहे. आणि खालची दिनांक आणि डेट तुम्ही गट शिक्षणाधिकारी ते तुम्ही अजिबात सुद्धा भरायचं नाही आहे. ते ऑफिशियल कार्यालयाचं काम आहे, ते भरतील तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केल्यावरती. त्याच्यानंतर पाहूयात की बंधपत्र, हमीपत्राचा नमुना कंत्राटी शिक्षक भरतीसाठी, तर इथं त्यांनी दिलेला आहे, विषय तोच आहे. याची डायरेक्ट प्रिंटआउट तुम्ही काढून घ्यायची आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, नगर आणि पंचायत समितीसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, कोणत्या पंचायत समिती आहे तिथे किंवा गट शिक्षणाधिकारीला जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तिथे ॲड्रेस लिहा. या करारासाठी क्रमांक 1 आणि या करारासाठी पक्ष क्रमांक 2 अशा पद्धतीने इथं तुम्ही हे सगळं करायचं. याच्यामध्ये तुमचे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत, कोणती आक्षेप नसणार आहे, नियमित तास असणार आहेत किंवा म्हणजे 15,000 असणार आहे, टेम्पररी शिक्षक भरती असणार आहे. हे सगळे नियम जे आत्तापर्यंत तुम्हाला नेहमी चॅनलवरती आपण सांगण्यात आलेलो आहोत त्या पद्धतीने हे आहेत. आणि जेव्हा कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त होतील तेव्हा मात्र यांना कधीही सेवेतून काढून टाकलं जाणार आहे, असंही याच्यामध्ये काही नियम आहेत, ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर खाली बघा दिनांक लिहायचा आहे, ठिकाण लिहायचं आहे, स्वाक्षरी करायची आहे, पक्ष क्रमांक, संपूर्ण नाव व स्वाक्षरी, पक्ष क्रमांकाचे पद नाव व स्वाक्षरी. जे पहिलं आहे ते पक्ष क्रमांक 2 चे संपूर्ण नाव व स्वाक्षरी हे सगळं तुम्ही तिथं पंचायत समितीमध्ये गेल्यावरती तिथं विचारायचं आहे, करायचे आहे. साक्षीदार नाव, पत्ता, स्वाक्षरी, दिनांक. साक्षीदार 2 आहे, नाव, पत्ता, स्वाक्षरी, दिनांक. जे अर्ज घेणार आहेत ते तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर इथं साक्षीदार म्हणून त्यांचे नाव, ॲड्रेस, पत्ता टाकतील. किंवा तिथे जर गेल्यानंतर असं सांगितलं तर तुमच्याबरोबर जे काही 2 उमेदवार असतील किंवा बाकीचे तुमच्या घरातल्यांची तर तुम्ही सही घेऊन तिथं सबमिट करायचं आहे. त्याच्याबद्दल थोडीशी संदिग्ध आहे. साक्षीदार नक्की जो फॉर्म घेणार आहे की तुम्ही फॉर्म सबमिट करणार, फॉर्म सबमिट करायला गेल्यावरती तिथं तुम्हाला ही नक्की माहिती मिळणार आहे किंवा माझ्यापर्यंत आल्यावरती मी तुम्हाला चॅनलवरती नक्की सांगेल. मित्रांनो, दॅट्स इट फॉर टुडे. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा. महिला उमेदवार बऱ्याच आहेत DED झालेल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध या कंत्राटी भरतीच्या माध्यमातून होणार आहे आणि याचा नक्की सर्वांनी लाभ घ्या. बाकीच्या कंत्राटी शिक्षक भरती जिल्ह्यामध्ये जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा आपण चॅनलवरती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.